एक पिरियडची सायकल ठरलेली असते. म्हणजे काय, पिरियडची प्रत्येक एक सायकल असते. आपले हे 5 दिवस असतात. त्यानंतर ना हा दिवस असता आपलं जे ओव्ह्युलेशन आहे, म्हणजे आपलं जे अंडाशय आहे, त्या अंडाशयाची ग्रोथ होते. आणि त्यानंतरचा हा जो टाईम असतो ते अंडाशय एका स्पर्मची, म्हणजे तुम्हाला माहितीच असेल की ओव्ह्यूम आणि स्पर्म अशा 2 गोष्टी असतात. ज्या 8 दिवसापासून पुढे त्यांना रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम ऑलमोस्ट माहित असेल. काय असते की एक बीजाणू असतोय मुलींमध्ये, तो असा गोल आकाराचा असतो आणि मुलांमधला हा एक स्पर्म असते. ते फर्टिलाइज झाल्यानंतर एक असा झायगोट तयार होतो की ज्यामुळं आपल्याला प्रेग्नन्सी गर्भधारणा करू शकतो. मग ते एकेकांना होतच नाही, एकेकांना होतं, एकेकांचं झाल्यानंतर नुसतं खूप प्रॉब्लेम होतो. म्हणून ही पिरियड्स आपल्याला खूप गरजेचं आहे. त्यानंतर हा टाइम असतो की आपल्याला ते पॅड चेंज करताय, तुम्ही दिवसातून किती पॅड लावताय, त्यानंतर तुमच्या रक्ताचा कलर कसला आहे, तो किती वेळा येतोय, त्यानंतर मग तुम्हाला त्यावेळी तुम्ही काय काय अनुभवताय. तुम्हाला खूप जास्त दुखते का, कुठं पाठीत खूप जास्त दुखते का, पायातने एकसारखी घोळे येत आहेत का, त्यानंतर मानसिक बदल सुद्धा होते, इरिटेबिलिटी झालेली असते, चिडचिड होत असते, बाबा तुझं काय आहे, तुझं काय आहे, माझं मला नको, मी तुझं काय आहे मध्ये असं होते. मग तेव्हा काय असते, तुम्ही बोलणं, शांत राहणं, तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या गोष्टी करणं, वेगवेगळे गेम्स खेळणं, किंवा आपण ज्या आम्ही मेडिकल टर्ममध्ये त्याला म्हणतो की डायव्हर्जन थेरपी. म्हणजे काय की आपलं जर बाबा हिला दुखायला लागली तर आपला मेंदू काय करतोय, सिग्नल पास करतोय मेंदूला की माझं हे दुखायला लागले, माझं हे दुखायला लागले, माझं. पण म्हणून आम्ही काय करतो की मेडिकल लाईनमध्ये जे वर्कर्स असतात ते त्याला थेरपी देतात. थेरपी म्हणजे काय की अशी एखादी गोष्ट करायचा की ज्यामुळे तिचा मेंदू असतोय तो वेगवेगळ्या गोष्टींकडे वळत. महिला काय आवडते, सिंगिंग आवडते किंवा डान्सिंग आवडते, तर आम्ही हिला म्युझिकल